आज पुन्हा एकदा आम्ही घेऊन आलेलो आहोत तुम्ही पाठवलेल्या गोष्टी. ऋषी, आजची गोष्ट काय आहे? आजची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. हम्म, कारण आजपर्यंत आपण आपल्या भागाकडे आपण आलो, हम्म, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण एक प्रकार भूताचा आपण खूप वेळा ऐकला असेल, तो म्हणजे चेडा. हो हो, इनफॅक्ट आपल्या चॅनलवरती एक त्याचा वेगळा एपिसोड पण आहे. त्याच्या बरोबर घरात 12 चेडे होते. बरोबर 12 चेडे. आता चेड्याचं नेमकं काम काय आपल्याला माहिती असते, बरोबर. की आपण आपलं काम करून घेण्यासाठी हम्म, किंवा दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी आपण चेडा अपॉइंट करतो. हम्म, पण फक्त चेडा अपॉइंट केल्याने आपलं काम होत नसतं. हम्म, आपल्याला चेड्याचा मानपान करायला लागतो. हे आपण या गोष्टी आपण ऐकू ना. बरोबर. आणि जर ते केलं नाही हां, तर तो आपल्यावरती उलटा फिरतो. उलटा पडू शकतो. हम्म, आणि अशा केस आपण पाहिले पण आपल्या पॉडकास्टवर बरोबर. वगैरे. तर चेड्यासारखाच सिमिलर जिन म्हणून एक आहे. हो हो. तर जिनचं पण सिमिलरच काम असतं. हम्म, तर ही स्टोरी पण जिनवरच बेस्ड आहे हो. टोटली. ही स्टोरी आहे घाटकोपरच्या भार्गवीची. अच्छा. तर भार्गवीची जी स्टोरी आहे ती त्याची सुरुवात तिच्या लहानपणापासून होते. हम्म, लहानपणी एक 8-10 वर्षानंतर हम्म, तिला एक त्रास व्हायला लागला की तिला अमावस्येला ती आजारी पडायची. अच्छा. आधी फक्त ती अमावस्येला आजारी पडायची हम्म, आणि नंतर ती सतत आजारी पडायला लागली. ओके. त्यामुळे एक्झाम्स मिस व्हायच्या, शाळेच्या दांड्या व्हायच्या. हम्म, आणि जेव्हा तिला पिरियड्स यायला लागले होते, हम्म, तिचं ब्लिडिंग फार लॉंग लास्टिंग असायचं. लाईक ओके. 15 दिवस 16 दिवस. बापरे. त्यामुळे शाळेच्या पण दांड्या व्हायच्या. हम्म, आणि मग डॉक्टरकडे तिची ट्रीटमेंट वगैरे चालू झाली, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. हम्म, मग शेवटी जेव्हा सगळे रस्ते बंद होतात आपण स्पिरिच्युअल गोष्टीकडे जातो. तर स्पिरिच्युअल गोष्टीकडे जात असताना त्यांना एक व्यक्ती तिथे त्यांच्याच कास्टमध्ये होती. ते ॲक्च्युली ब्राह्मणच होते. त्यांना एक जण भेटले. हम्म, त्यांनी सांगितलं की हिच्या मागे कोणतरी आहे जो हिचं शोषण करतो, तिच्या अच्छा. अंगामध्ये येते, हिचं शोषण करतो हम्म, आणि त्याला हिला घेऊनच जायचं. तर मग ते बोलले की तुम्ही काहीतरी करा. तिचे वडील म्हणाले बोलले ह्यावरती काय उपाय नाही, मला कळत नाही की हा नक्की काय प्रकार आहे, हम्म, कुठून आलाय वगैरे. त्यांनी विचारलं की कुठे पडली होती का वगैरे, किंवा शाळेत जाताना रस्त्यावरती कधी काय झालं होतं का. हम्म, मग ते बोलले असं तर काय झालं नाही आहे. हम्म, तिच्या अंगावरती पण असे काय मार्क्स वगैरे नव्हते की पडण्याचं वगैरे. मग ते म्हणाले की मी तुम्हाला एक अंगारा देतो. त्यांनी काळूबाईचा अंगारा दिला. सांगितलं की हिला इथे डोक्यावरती लावा. अमावस्येला जेव्हा पण ती उग्र होईल ना, हम्म, तुम्ही लावा तो. मग ते म्हणले की हां ठीक आहे चालेल. त्याने लावायला सुरुवात केली. हम्म, मग ती थोडी थोडी तिची तब्येत थोडीशी अशी सुधारायला लागली. हम्म, पण ती कम्प्लिटली बरी नव्हती झाली. ओके. अमावस्येला तिला जो त्रास व्हायचा तो व्हायचाच. तो त्रास पण कसा व्हायचा की ती ॲग्रेसिव्ह व्हायची फार. अच्छा. तिला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच. मग ती हट्ट धरून बसायची हम्म, बाबांकडे. मग ती नाही मिळाली मग ती हातापाई करायची, हम्म, बाबांना मारायची लहानपणी. हम्म, अच्छा. पण ते कसं लहान मुलं म्हणून ते आपण जरा गोष्टी निग्लेक्ट करतो. हम्म, मग त्यांनी परत त्यांना अप्रोच केलं की हा काही त्रास कमी नाही होत आहे. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही कंटिन्यूच करा, तिचं होईल शांत हळूहळू. तिथे बांधलं त्याचं वाढणार नाही, ओके. जेवढा तेवढंच राहील. त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग हळूहळू या गोष्टी ना बंद झाल्या. जशी ती मोठी होत गेली ना, ती 18 वर्षानंतर जेव्हा ती कंप्लीट अशी स्त्रीमध्ये तिचं हम्म, रूपांतर झालं. मग तिला एका ठिकाणी तिचं शिक्षणानंतर तिला जॉबची ऑफर आली बँगलोरवरून. ओके. तिने घरी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की मला बँगलोरला जायचं आहे कामासाठी. आधी तर ते रेडी नव्हते, कारण की हिचा जो स्वभाव आहे, पर हिच्या मागे ज्या गोष्टी आहेत, बरोबर. तिथे ती एकटी राहणार. पण मग कसं बसं तिने कन्व्हिन्स केलं की आता चांगला पॅकेज आहे तर मी जाते म्हणून. ओके. म्हणजे ठीक आहे, पण हा अंगारा जवळ तुझ्या आणि रोज लावत जावं. हम्म, तिने अंगारा घेतला, हां बोलली आणि ती शिफ्ट झाली बँगलोरला. तिकडे बँगलोरला शिफ्ट झाली. पण तिथे तिला रोज रात्री आहे ना, तिला असं वाटायचं की कोणतरी माझ्या अंगाशी खेळतंय, हम्म, कोणतरी फिजिकली इंटिमेट व्हायचा प्रयत्न करतो माझ्यासोबत. अच्छा. तेव्हा ती लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती. तिला वाटलं की मे बी कोणतरी यांच्यातलंच कोणतरी असेल, सेम. रूममेट्स. मग तिने रूम चेंज केला. तिला उगाच ऑकवर्डनेस आला मुलींमध्ये राहून. रूम चेंज करून ती एकटी राहायला लागली आधी. ओके. तेव्हा पण तिला तोच त्रास जाणवायला लागला की कोणतरी मला हे असं फिजिकली हे करायचा प्रयत्न करतो. हम्म, पण ते तिला वाटायचं की मी स्वप्न बघते किंवा काय, मला कळत नव्हतं. ती स्वतः रिसर्च करायला लागली की असं का होत आहे. तिला गुगलवरून ते आपल्याला जशी दिशाभूल होते आपली, की आपली बॉडी वाढते वय आहे, तर नीड्स असतात वगैरे असं काही. मग तिने त्या गोष्टी जरा दुर्लक्ष केला. मग ती जिकडे काम करत होती बँगलोरमध्ये, तिथे तिची भेट विनायकसोबत झाली. हम्म, विनायक तिचा ऑफिसमधलाच कलिग होता. ओके. मग त्यांची फ्रेंडशिप वगैरे झाली. मग फ्रेंडशिप टर्न इन टू लव्ह. ओके. मग त्यांनी लग्न करायचं ठरवलं. हम्म. तिने घरी सांगितलं की विनायक हा असं- तिथलाच होता हां बँगलोर. तिथलाच होता, बँगलोरचाच मुलगा आहे. नॉन महाराष्ट्रीयन होता तो. ओके. ओके. तिने घरी सांगितलं की असं मुलगा आहे म्हणून.
आता हे लोक ऑलरेडी टेन्शनमध्ये होते की आपली मुलगी बँगलोरला शिफ्ट झालेली आहे, तर मग तिकडे एवढा लांब असताना आता परत आता हे प्रेम प्रकरण वगैरे अजून लांब जाईल, तिकडेच राहील वगैरे. बरोबर. आधी त्यांनी नाकारलं की नको तू इकडेच आहे, हे सगळं नको म्हणून. तुला लग्न करायचं तर एका अटीवर त्याला इकडे शिफ्ट व्हायला लागेल आमच्यासोबत. तर दोघांचं पण काम तिकडे म्हटल्यावर इकडे शिफ्ट होणं पॉसिबल नव्हतं. बरोबर. शेवटी त्यांनी तिच्या वडिलांनी त्या विनायककडून वचन घेतलं की काही झालं तरी तू माझ्या मुलीला सांभाळशील वगैरे. त्यांनी सांगितलं हो. मग ते लोक मुंबईला आले, त्याचे फॅमिली वगैरे पण मुंबईला भेट वगैरे झाली, त्यांचं लग्न लावून दिलं त्यांनी. लग्न लावून ती 1 हफ्त्याने परत बँगलोरला गेली, शिफ्ट झाली. आता विनायकला हिचा पास्टबद्दल काय माहिती नव्हतं आणि हिच्या घरच्यांनी पण विनायकला काय सांगितलं नव्हतं की लहानपणीपासून हिला काहीतरी त्रास आहे, ही अग्रेसिव्ह होतं. ओके. तर विनायकसाठी भार्गवी म्हणजे फार अशी सोज्वळ शांत मुलगी, जिला असं काही भांडण वगैरे हे नाही आहे. त्यामुळे त्याच्या मनात तिची इमेज तशी होती. पण हळूहळू लग्नानंतर आता मी पण मॅरिड आहे, तर कधी कधी खटके उडतात, तर आपण तेवढं दुर्लक्ष करतो, एवढं काय लक्ष देत नाही आपण त्याकडे. त्यांच्या गोष्टी अशा होत गेल्या, खटके उडायला लागले, काय नाही काय असं. मग ते इरिटेशन्स, पण त्यांच्या जॉबच्या शेड्यूलमध्ये त्यांचं इंटिमेसीमध्ये पण थोडंसं असर पडायला लागला. मग चिडचिड व्हायला लागली. मग ही त्याच्यावर भडकायची छोट्या छोट्या गोष्टींवरून. मग तो समजून घ्यायचा की बाबा हे काहीतरी डे टू डे लाईफमधलंच आहे, समजून घ्यावं, पण असं काही नाही. हे करत असताना एक दिवस काय झालं, फार अगदी किरकोळ कारणामुळे लाईक विनायकने त्याच्या फ्रेंडला पैसे पाठवले होते. अच्छा. आणि ते हिला सांगितलं नव्हतं, तिच्या न कळत. आणि हे लोक बजेटिंग एकत्र करायचं असं काही. तर मग ही चिडली की तू मला काय नाही सांगितलंस, मी तुला सगळी गोष्ट सांगत असते, काय गोष्टी सांगते तुला, आणि आपण सगळं एकत्र करावं असं तू सांगायला हवं होतंस मला. तिकडून तो पण भडकला की तू एवढ्या गोष्टीवरून काय हे करतेस वगैरे. मग ती एवढी अग्रेसिव्ह झाली की ती हातापायवरती आली. बापरे. आणि तिच्या जेव्हा लाहान होती तेव्हा पण तिला काय मिळालं नाही ना, ती मारहाणी करायची, सरळ घरी धिंगाणा घालायची. अच्छा. तेच ती आता करायला लागली. पण यावेळेस ते एवढं हे झालं की तिने अक्षरशः त्याला मारलं, डॉमेस्टिक व्हायलन्स सारखं, एकदम असं विचित्र प्रकारे मारलं. गळा दाबला, नखं इकडे ओरबडली. बापरे. आणि तिने सांगितलं की तू मला आताच तर जाऊ द्या घरावर, मला दिवस राहायचं नाहीये, की तू मला हे झक मारलीस लग्न करून दिवसोबत, तर तू तिला अडवण्याचा प्रयत्न करतोय की नको जाऊ, शांतारा वगैरे हे जा. तो पण चिडला समोरून, ती त्याला मारत सुटली, धपाधप धपाधप कानाखाली वगैरे. एका माणसाची लाईक सहनशक्ती केवढी असू शकते, ती नॉनस्टॉप मारत आहे. मी जेव्हा ऐकलं तर मला पण असं एवढी चीड आली नॉर्मली. पण ते झालं असं की तो समजून घेतो तिला, तिला ढकलतो, तो फक्त मारत नाही, त्याला ढकलतोय. अच्छा अच्छा. त्याने तिला बेडवर ढकलला. तिने ब्लेड असतं ना आपलं विमेन्सचं रेझर, ते घेतलं आणि असं ठेवलं. बोलली तू मला नाही जावलीस तर मी हात कापून घेईन. बापरे. तर मग तो तेव्हा घाबरला, तिला तो समजतोय आणि त्याने नकळत तिचा हात पकडला, असं ब्लेड खेचायचा प्रयत्न केला. आणि त्या ह्याच्यामध्ये तो ब्लेड त्याच्या हाताला लागला इकडे, आणि ढसाढसा रक्त गळायला लागलं भरपूर. तो ऑलरेडी तेव्हा स्ट्रेसमध्ये होता, त्याचा बीपी पण वाढला असेल मे बी, तर त्यामुळे ते ब्लड फ्लो थांबत नव्हता. ते खूप असं गळतं. आणि जसं रक्त जमिनीवर पडलं ना, तशी मग इकडे शांत व्हायला लागली ती. अच्छा. हा, तिला एकदम नॉर्मल अशी. तिला कळलं नाही की नक्की काय झालं ते. तो आतमध्ये तिकडे हात धुतोय वॉश बेसिनकडे, आणि मग इकडे ही रक्त पडायला शांत झाली. मग तो बाहेर आला, त्याने ते ब्लड उचलला आणि डब्यात टाकलं, कचऱ्या डब्यात. जेव्हा कळलं की अरे हिच्या हाताला लागलाय, मग ती आत गेली. तिला एवढा गिल्ट आला की अरे मी काय करून बसली, की माझ्या नवऱ्याला मी असं केलं, माझ्यामुळे त्याला त्रास झाला. ती त्याला बोलते बाई तू नको राहा माझ्यासोबत, मी अशी अग्रेसिव्ह होत जाते. एक फक्त क्वेश्चन होता, तो जो अंगारा होता तेव्हा मग ती लावत नव्हती का? एक्झॅक्टली, नव्हती लावत ती. तेच तुला आता मी सांगणार होतो की हे अंगाराचं प्रकरण त्याला माहीतच नाही. तिच्या वडिलांनी काय सांगितलंच नव्हतं ना. वडिलांचं कन्व्हर्सेशन तिच्या मुलीपर्यंत होतं की तू लावत जा. ओके ओके. सांगितलं ना की वॉर्न केलं की तू लावत जा, आणि तोपर्यंत ती लावत नव्हती. त्याचं रिझन पण तिने काय सांगितलेलं की मी ऑफिसमध्ये जाते, तर ते मला ते प्रोफेशनली बरोबर नाही वाटत, कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये काम करत असताना. आणि तिने लावणं बंद केलेलं, म्हणून तिचा मे बी त्रास वाढला असेल तेव्हा तिकडे अंगारा न लावल्यामुळे. त्या दिवशी जे घडलं होतं ना, ते अचानक खूप ट्रॉमाटाईज झाले दोघं पण त्याच्यामुळे. अचानक घडलं होतं, आणि शुल्लक कारण ऍक्च्युअली काही कारण नव्हतं याच्यावरती. तो मित्र कोण आहे मला प्रश्न पडला, त्याने पैसे पाठवले त्याच्यामुळे झालं. एनिवे, पण झालं असं की त्याच्यानंतर दोघांसाठी ना एक ऑकवर्डनेस क्रिएट झाला. ऑब्वियस. ते लोक असे एक त्यांची इंटिमेसी होत नव्हती तेवढी, आणि फार असे ह्याला काय वाटेल त्या ह्याच्या त्यांचं कन्व्हर्सेशन पण होत नव्हतं की मी एवढा हर्ट केलंय नवऱ्याला. त्यामुळे तो जरा असा बॅकफुटर झाला होता. तर मग त्यानेच पुढाकार घेऊन नंतर त्याने सांगितलं की आपण जरा काउन्सिलिंगकडे जाऊया.
की त्याने काय फरक पडतोय का वगैरे. काउन्सिलिंगमध्ये ना प्रत्येक वेळेस आधी ब्लड टेस्ट होते किंवा आपण सायकॅट्रिस्टकडे गेलो ना नॉर्मली ब्लड टेस्ट ते करतात सेफ्टीसाठी की मे बी हॉर्मोनचे लेवल चेक करायला वगैरे. तर मग ते केले तेव्हा कळलं की त्या रिपोर्टमध्ये लेवल जी हॉर्मोनची त्याची वरखाली आहे, इम्बॅलन्स आहे. कोणाची? हिची, अच्छा, भार्गवीची. आणि मे बी त्यामुळे पण तिला तो त्रास होत असेल. हे सायंटिफिक रिझन हे होतं विनायकसाठी, ह्या मे बी हेच रिझन असेल. मग तो अजून थोडा सॉफ्टली बघायला लागला. त्यानंतर त्याशी डील करायला लागला. उगाच तिला तो हे नाही करायचा. आणि जरा काय झालं तरी ती भडकवायची त्याला एकदम अशी, की तू हे नाही करायचं, मी हे करेन, ते करेन, ते करेन, ते करेन. ते कंटिन्यू चालू होतं. हा, पण तो तेव्हा नम्रतेने घ्यायचा की हा ठीक आहे, असं करू सगळं. एक दिवस काय झालं की आता तो बाजूला झोपलाय रात्री आणि इकडेही झोपली आहे. तर हिला वाटतंय की कोणतरी माझ्या बॉडीसोबत परत खेळतंय, समबडी इज ट्राइंग टू गेट फिजिकल टू मी. तेव्हा मग तिला वाटलं की विनायक असेल किंवा कोणतरी, म्हणजे विनायकच असेल असं. मग नंतर मग तिने असं दुर्लक्ष केलं झोपेत रात्री वगैरे. नेक्स्ट डे तिला सांगते की तू मला उठवला का नाहीस वगैरे असं काय. बोलतो कुठे काय, मी झोपलो होतो. तिने पण दुर्लक्ष केलं, त्याने पण दुर्लक्ष केलं की काय तिला वाटलं असेल मी अंगणात वगैरे झोपलो असेल तर. हे प्रकरण झालं असं. काही दिवसांनी परत असं झालं, पण त्या दिवशी विनायक घरी नव्हता. तो मित्रांसोबत बाहेर गेलेला आउटिंगसाठी आणि ही झोपली होती घरात एकटीच. रात्रीचीच वेळ, तो घरी आला नव्हता. तेव्हा परत तिला जाणवलं की कोणतरी आहे जो माझ्या अंगाशी खेळत आहे. तेव्हा ती घाबरली. मग तेव्हा ती विनायक याची वाट बघत होती. विनायक रात्री आला, मिडनाईट 3:30 वाजता वगैरे. अच्छा, तिने सांगितलं की असं मला होत आहे. पण विनायकच्या मनात पण त्या दिवशी जे घडलं होतं ना, तिचं अग्रेशन जेव्हा त्याने फर्स्ट टाइम पाहिलं, त्याने त्या मनात ठेवलं होतं. त्याने कोणाला सांगितलं नव्हतं, कारण त्याने आतापर्यंत कोणाची पण अशी कानाखाली खाऊन घेतली नव्हती किंवा त्याला त्या लहानपणी पण त्याला कोणी मारलं नव्हतं. त्याला तो वेगळाच ट्रॉमा बसला होता. त्याने मनात ठेवलं. पण एक दिवस त्याने तिच्या वडिलांना फोन केला. अच्छा, की आमचं असं असं झालेलं आहे आणि आम्ही थोडंसं काउन्सिलिंग वगैरे पण करतोय, पण काही वाटत नाहीये. त्याने विचारलं की थोडे दिवस मीला पाठवू का घरी यायला फॉर अ चेंज. त्याने फोनवरती विचारलं विनायकला की ती अंगारा लावत नाही का. मग तो विचारतो की कोणता अंगारा, काय. जरा अंगारा शब्दच फर्स्ट टाइम ऐकला होता. मग त्यांनी सांगितलं की लहानपणी हिला जेव्हा त्रास व्हायचा, आजारी पडायची किंवा ती अग्रेसिव्ह व्हायची, तेव्हा आम्ही तिला अंगारा लावायचो. आमच्या इथलाच एका माणसाने दिला होता तो अंगारा. मग त्यासाठी ही गोष्ट नवीनच होती, कारण की ही गोष्ट ना भार्गवीने त्याला सांगितली होती आधी, ना हिच्या आईवडिलांनी आधी काय कन्फ्युज केलेलं. पण तो समजून गेला, मे बी त्या ह्याने लपवलं असेल आणि हिचं लग्न वगैरे होणार नाही वगैरे त्या कारणामुळे. तेवढं त्याने समजूतदारपणा दाखवला. आणि त्यानंतर मग त्याने तिला विचारलं, भार्गवीला, विनायकने, की तुला अंगार द्या, तू लावतेस की नाही. तिने सांगितलं की मी नाही लावत, मी अंगारा लावून कुठे कॉर्पोरेटमध्ये कामाला जाऊ. बरोबर. तिने अंगार लावूनच बंद केलं. अच्छा, तो बोला की ॲटलिस्ट तू रात्री झोपताना तरी लावत जा, म्हणजे तुला हे जे होत आहेत त्रास जो होतोय तो तरी तुला होणार नाही वगैरे असं. बोलला बघेन बोले ना आताच लावून घे. ती अंगारा लावून झोपली. त्या रात्री ती शांत झोपली. शांत झोपल्यानंतर मग काही दिवस असे उलटले आणि नंतर मग तिला सतत असं वाटायला लागलं की कोणतरी माझ्या अवतीभोवती आहेच जो मला त्रास देतोय. किचनमध्ये गेले की असं भास व्हायचं की कोणतरी माझ्या बाजूला आहे. मग हे सगळं जेव्हा तिने परत सांगितलं विनायकला, मग तेव्हा विनायकला वाटलं की आता आपण काहीतरी दुसऱ्या दिशेने जायला पाहिजे. त्याने परत तिच्या वडिलांना फोन केला, सांगितलं की हे प्रकरण काय थांबत नाही आहे आणि ही अंगारा लावते की नाही ते पण मला कळत नाही, कारण मी जॉबवरती असतो, आमचे टाईम काय मॅच होत नाही. मग तिच्या वडिलांनी परत त्या आधीच्या तिचा गुरु जे होते ना त्यांना चौकशी केली. त्याने सांगितलं की ही काय ते जवळ नसते आणि ती काय स्वतःकडे लक्ष देत नाही बँगलोरला असल्यामुळं. मग त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एक माणूस आहे, माझे गुरुच आहेत त्यांचे, ते मध्य प्रदेशला असतात, तुम्ही तिकडे जा, ते बघतील तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो. त्यांनी आपल्या जावयाला कळवलं विनायकला, की सांगितलं की मध्य प्रदेशला जायला लागेल. मग त्यांनी फ्लाईट घेऊन ते MP ला गेले, फुल फॅमिली. तिचे पण एवढे आले तिकडे. ओके. तिकडे आल्यानंतर त्या गुरूंनी तिला विचारलं, MP जे गुरु होते, की तुला काय खावंसं वाटतं वगैरे असं. आणि मुळात म्हणजे कसं व्हायचं की ही कम्प्लीट ब्राह्मण घरातून व्हेज खाणारी मुलगी, बरोबर, ती रोडवरून चालते वगैरे, तिला काय चायनीज खाणं वगैरे दिसतं, तिला नॉनव्हेज खायची इच्छा व्हायची. अच्छा. आणि तिचा कॉर्पोरेट जो सर्कल होता त्यामुळे त्याने 1-2 वेळा खाल्लं पण होतं. तिने घरी सांगितलं नव्हतं. तर ती बोलली की मला नॉनव्हेज खावंसं वाटतं, बाकी मला काय खावंसं वाटत नाही. ओके. त्याचे घरातले पण शॉक की अरे नॉनव्हेज खाते आपली मुलगी. आणि त्याने विनायकने पण एवढं लक्ष दिलं नाही की नॉनव्हेज खाते वगैरे, कारण त्याच्या फॅमिलीमध्ये चालतं, त्याला काय एवढं हे नव्हतं, प्रॉब्लेम नव्हता.
नंतर मग त्याचे गुरु होते त्यांनी तिला अख्तर असं दिलं की याचा वास तुला येतोय का असं. तेव्हा तो अख्तर आवडायला लागला खूप, असं की मला आवडतोय. तेव्हा त्या गुरुने सांगितलं की हिच्या अंगामध्ये एक स्पिरिट आहे, तिच्या अंगात जी स्पिरिट आहे ती इथली नाही आहे, ह्या टाइम झोनची नाही आहे, तर तिच्या मागच्या जन्मातली आहे, सिरियस जी अजून पण तिचा छळ करते. काय बोलतोस? म्हणजे हे जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा आय वॉज लाईक की हे फर्स्ट टाइम असं काय विचित्र ऐकतोय मी. मला एवढं इंटरेस्टिंग वाटायला लागलं. नंतर भरपूर कॉल चालला, तो खूप लांब गेला, आणि तेव्हा असं कळलं की ही स्पिरिट जी मागच्या जन्मातली तिला ट्रेस कसं करायचं. मग आता ते बोलले की तुम्हीच बघा काहीतरी, तुमच्या आता आम्ही इथं आलोय. पण ते बोलले की मला हिच्या पास्ट लाईफ बद्दल जर कळलं तर मी काहीतरी करू शकतो. मग विनायकने जरा चौकशी वगैरे करून एक पास्ट लाईफ रिग्रेशन जो करतो, रेकी करणारे व्यक्ती असतात त्यांना अपॉइंट केलं. पण रेकी करणारे व्यक्ती जे होते ना त्यांनी काय सांगितलेलं जेव्हा ते भेटले की हिला जेव्हा ही पिरियड्समध्ये असेल किंवा हिला जेव्हा जेव्हा त्रास होतात, अमावस्येला असू रे किंवा कधी असं काय झालं असेल तर अमावस्या पौर्णिमेला, तेव्हा नका आणू, कुठला तरी एक दिवस आपण पकडू, त्या दिवशी आपण तिचं सेशन करू. मग त्यांनी 3 अटेम्प्ट केले. पहिले तिन्ही अटेम्प्ट फेल झाले. काय नाही काय व्हायचं की तिला जाता येत नव्हतं पास्टमध्ये, तिची तब्येत बिघडायची, तिला ताप फिवर यायचा. 4थ्या अटेम्प्टमध्ये मग त्यांनी जेव्हा सांगितलं की जाता येत नाही आहे, परत मग तो बोलला एकदा अंगारा लावून बघ, मी अंगारा लावून बस. तिने अंगारा लावून बसली ती, आणि त्यावेळेस ती पास्ट लाईफमध्ये गेली. अच्छा. तो सेशन ते सक्सेसफुल झाला. जेव्हा ती पास्ट लाईफमध्ये गेली तेव्हा तिने पाहिलं की ती तिच्या घरात उभी आहे, झोपडीसारखं घर आहे, एक 90sचं. ते आपलं 3 Idiotsमध्ये कसं दाखवलं राजू, हाच त्यांनी रेफरन्स दिलेला, तसं ते घर आहे. समोर तिचा आरसा आहे, ती आरसा स्वतःला बघते, पण तिने बुरखा घातलाय. अच्छा. आणि तिला फक्त एवढंच दिसतंय, एवढे तिचे डोळे दिसतात. ओके. आणि खाटेवरती एक माणूस झोपलाय. तिच्या लेफ्ट साईडला अजून एक बाई आहे, ती आपल्या बाळाला दूध पाजते. आणि किचनमध्ये अजून एक बाई आहे जी स्वयंपाक करते. ओके. त्या 3 बायका होत्या. खाटेवरती जो माणूस झोपलाय तो मरायला टेकलाय, तो या तिघांचा नवरा होता. जेव्हा भार्गवीने तिच्या नवऱ्याकडे पाहिलं तेव्हा खाटेवर तिला काय दिसलं असेल, एक लाल रंगाची आकृती कम्प्लीट, जे सुळे बाहेर आहेत, आणि इकडे हॉर्न आहे असा, जो तिच्या नवऱ्याकडे बघतोय आणि तो मरायची वाट बघतोय. त्याकडे बघतोय असं कॉन्स्टंट बघतोय, आणि हिच्याकडून तो हिच्याकडे बघून तो स्माइल करतोय की आता मरेल वगैरे, असं मरायलाच टेकला आता एकदम. तो खुश होता आतल्या त्याला बघून. अच्छा. आणि ते दृश्य बघून ती एकदम घाबरली, तिच्या अंगावर काटे वगैरे आले, ती अशी तडफडायला लागली. पटकन तिला तिथून बाहेर काढण्यात आलं त्या सेशनमधून. तो सेशन तिकडेच ब्रेक केला. तर एवढं तर कळलं की हे ते पास्ट लाईफ मधलं तिने जी कोण होती ती एंटिटी की असते स्पिरिट, ते कळलं. मग तेच त्यांनी तिकडे ते गुरु तर एमपीचे त्यांना सांगितलं. तर त्यांनी डिस्क्रिप्शन सांगितलं असं असं आहे, ते म्हणाले जिन आहे. अच्छा. आता जिनचं पण कसं तुला आपण सांगितलंय स्टार्टिंगलाच की जिन असं सारा सुद्धा नसतो आणि तो पटकन जात नाही. बरोबर. आता ज्या दिवशी त्या सेशनमध्ये तिने पाहिलं ती स्पिरिट जी जिन होती, त्याच्यानंतर पण तिला जेव्हा त्रास होत होते, ते लोक जेव्हा घरी आले आणि मध्ये मध्ये रात्री परत तिला तो त्रास व्हायचा की कोणतरी मला फिजिकली अब्यूज करतंय, तेव्हा त्या वेळी तिला तो जिन दिसायचा, तो तिला फिजिकली अब्यूज करतो. तिचा नवरा बाजूला दिसायला लागला होता. अच्छा. आणि एक दिवस कहर काय झालेला की मिडनाईट जेव्हा ते झोपलेले तेव्हा ही झोपेतून उठलेली आणि हिने विनायकचा गळा लावला होता. अच्छा. आवाज चेंज करून बोलते की मला लाईक तू हिच्यापासून लांब राहा, नाहीतर मग मीला घेऊन जाणारच आहे आणि तुझा पण जीव जाणार आहे. ओके. आणि ह्या सगळ्यामुळे त्यांची जेव्हा फिजिकली लाईफ त्यांची हे झाली होती, त्यांना मूल पण होत नव्हतं. आणि जेव्हा किंवा जर झालं पण असेल ना त्यांच्यामध्ये थोडंसं, पण तेव्हा त्या मूल राहत नव्हतं पोटामध्ये. मग ते एमपीचे जे गुरु होते मध्य प्रदेशचे, ते म्हणाले की हाच जिन बाळ टिकू देत नाही पोटामध्ये. आणि जेव्हा ते लोक मेडिकली पण बघत होते या गोष्टी, तेव्हा डॉक्टरांनी काय सांगितलं की हिची जी गर्भपिशवी आहे ना, ते एन्व्हायरमेंट बेबीसाठी सेफ नाही आहे. आधी ते आपल्याला त्याच्यावर ट्रीटमेंट करायला लागेल. पण ट्रीटमेंट करून पण काही रिझल्ट येत नव्हता, म्हणून या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. ओके. आणि नंतर मग काय झालं की जेव्हा कळलं की हा जिन आहे ॲक्च्युली, तेव्हा त्यांनी सांगितलं की जिन असा हाताने पकडता येत नाही आपल्याला, त्यासाठी मोठी विधी करायला लागते. आणि जसं आपल्याकडे म्हण आहे की जहेरी जहर को काटताय, तसं जिनला पण जिनच थांबवू शकतो. बरोबर.
जो आपला मागच्या पॉडकास्टमध्ये आपण बघितलेला 12 चेड्यांचा जो पॉडकास्ट आहे, त्यामध्ये एक चेडाला काढायला दुसरा चेडा आणला, त्याच्या मागे 12 चेडे आणले त्याने घरामध्ये. तर ह्यासाठी आणि जिनला आपण जेव्हा अपॉइंट करतो, जिन किंवा चेडा, तेव्हा आपण त्याला काय सांगतो हे फार इम्पॉर्टंट असतं आणि आपण त्याला केवढा मानपान देतो हे फार इम्पॉर्टंट असतं. त्याच्यावरती आपलं हे असतं. जसं तूच मला मगाशी म्हणालास की आपण ते पुरवलं नाही तर मग ते आपल्यावरती उलटतं. बरोबर. तर मग इथे जेव्हा ते MP चे गुरु होते, त्यांनी सांगितलं की जिनला तिथून तिच्या आयुष्यातून बाहेर काढायला एक जिनचीच गरज लागणार आहे. मग तो विनायक बोलला की आता तुम्हीच बघा, पण आम्हाला यातून बाहेर काढा. मग ते म्हणाले की एक काम करतो, मी तुम्हाला जिन आणून देतो. त्या जिनला त्यांनी काय सांगितलं की ही भार्गवी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तू हिला प्रोटेक्ट करायचं आणि तो जो जिन हिच्या घरात आहे, तुझ्या सोबत राहतोय, त्याला त्या घराच्या बाहेर येऊ द्यायचं नाही. आणि ह्यांना सांगितलं की तुम्ही हे घर सोडून दुसरीकडे शिफ्ट व्हायचं. ओके. आणि त्याला सांगितलं की तुझा जो काय मानपान असेल ना, तुला दरवर्षी एक दिवस आम्ही येणार तिकडे, तुझं जो काय मानपान असेल, चिकन, दारू बिरू, ते आम्ही तिकडे तुला ठेवणार आणि तुझं मानपान आम्ही कंटिन्यू करत राहू. पण तुझं काम आहे की तुला त्या घरातून बाहेर नाही यायचं आहे आणि त्याला पण तिकडून बाहेर नाही येऊ द्यायचं. ओके. त्या दिवसानंतर तिकडून ते लोक शिफ्ट झाले. त्यांचंच घर होतं. त्यांचंच घर होतं ते. त्यांनी ते पुढे रेंटला पण दिलं नाही. आता ते असं घर बंदच आहे. आता जेव्हा प्रॉपर्टी जाईल रिडेव्हलपमेंटला तेव्हा बघतोय, पण ते घर बंदच आहे. पण नंतर पण गेल्यानंतर तिकडे दुसरं कोण राहायला येईल त्याचं काय सांगता येत नाही. पण आता पण ते लोक आता ते सेफ आहेत, पण अजून पण प्रॉब्लेम असा आहे की तिला मूल राहत नाहीये पोटामध्ये. पण बाकी तिला त्रास वगैरे काय होत नाही. त्या सगळ्या गोष्टी आता त्या गोष्टी थांबल्यात बाकीच्या. तिला आता असं काही वाटत नाही किंवा नाही, तिला सेफ वाटतं आता. दुसरीकडे शिफ्ट झालेली आहे. अच्छा. इनफॅक्ट ती जेव्हा लहानपण होती ना, तेव्हा पण त्यांनी आधी सांगितलेलं की मे बी तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे म्हणून तुम्ही इकडे तिला त्रास होतोय, तुम्ही घर शिफ्ट करून बघा. लहानपणी सांगितलेलं. मग त्यांनी घर पण शिफ्ट करून बघितलं लहानपणी, पण तो त्रास तो कंटिन्युअस तिला होत राहतो. पण आता जेव्हा या क्रिया केल्या त्याच्यानंतर मग तिला तो त्रास होत नाहीये. फक्त आता तिला बाळ होऊ दे फक्त एवढंच. आता बाकी सगळं ठीक आहे. ही स्टोरी होती आजची आपली. तुमच्याकडे देखील अशा कोणत्या स्टोरीज आहेत, पण तुम्हाला काही कारणास्तव इथे यायला जमत नाही, तर आम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये एक फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म भरून तिथून संपर्क साधा आणि आमची टीम नंतर तुमच्याकडून त्या स्टोरीज घेऊन अशा प्रकारे इथे प्रेझेंट करेल. धन्यवाद.